चिंचेवरची वडावरची कोणी आली तरी चालणार आहे त्यांना. जे जे टाकून दिलंय गटात बसत नाही त्या सगळ्यांचा स्वीकार परमेश्वर करतात. भस्म म्हणजे काय की नुकतच जळालेल्या प्रेताची राख म्हणजे भस्म. परमेश्वराला भस्म आवडतं म्हणजे नेमकं काय हो? एक स्कंद पुराणामध्ये कथा आहे शबर नावाच्या एका भक्ताची. त्याचा नित्याचा दिनक्रम होता. काय दिनक्रम होता की रोज शिवांची पूजा करताना त्याला चिताभस्म ताजं ते पण त्या प्रभूला अर्पण करायची सवय होती. नवे नवे तो रोज चिताभस्म देत होता शबर नावाचा भक्त. एक दिवस काय झालं, त्याला भस्म मिळालं नाही. भस्म मिळालं नाही, तो खिन्न झाला, निराश झाला. बायको त्याची बाहेर आली आणि म्हटली, का तुम्ही नाराज आहात? पूजेत काय कमी पडलंय का आज? तर हो, काय कमी पडलंय? म्हणे चिताभस्म नाही ग, माझी विनंती मान्य करा. ती पत्नी म्हणते त्यांना, काय विनंती करणार आहेस? आपलं घर म्हणे साधं आहे, त्याला मी आग लावते, ज्वाला प्रज्वलित करते घराची आणि त्याच्यामध्ये मी स्वतःचा देह स्वाहा करते. जे चिताभस्म येईल ना ते तुम्ही आज महादेवांना अर्पण करा. किती भक्ती, किती प्रेम, किती निष्ठा, निष्ठावंत भाव भक्तांचा. निष्ठावंत भाव भक्ताचा म्हणजे आपला भाव निष्ठेचा आहे ना, तोच त्याला आवडतो, तोच. तसंच तिची विनंती मान्य करून त्या शबर नावाच्या भक्तानं पत्नीला सांगितलं की ठीक आहे, तू तुझ्या स्वेच्छेनं देवाला तुझं शरीर अर्पण करतेस, तर आपण ती चितेत न येणारी राख ते भस्म देवाला अर्पण करूया. त्याप्रमाणे तिने आग पेटवली. त्या आगीमध्ये प्रभूचं स्मरण करून, शिवशंकरांचं स्मरण करून स्वतःचा देह ठेवला. भस्म म्हणजे काय? स्वतःच्या देहातलं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया सगळं संपल्यानंतर आपली जी किंमत राहते ना, ती शून्य किंमत म्हणजेच भस्म. शून्य म्हणजे भस्म, शेवट, सगळ्याचा शेवट. जिकडे सगळं संपतं तिकडेच फक्त भस्म उरतं, ती राख होते. आपण सहज म्हणून जातो ना की सगळ्याची राखच होणार आहे. राख म्हणजे भस्म, ते प्रभूला आवडतं. तर त्या शबरच्या पत्नीनं संपवलं. राख होती, शबराने ती राख घेतली, भस्म घेतलं आणि शिवाला लेपन केलं, अर्पण केलं. पूजा सागर संगीत पार पडली. आणि रोजचा दिनक्रम काय की शबर पूजा झाल्यानंतर, भस्म अर्पण केल्यानंतर, बेलपत्र अर्पण केल्यानंतर, सगळी शिवाची पूजा झाल्यानंतर शिवाला प्रसाद चढवायचे. रोजच्या सवयीसारखं शबरने आपल्या पत्नीला आवाज दिला, अगं प्रसाद घेऊन ये. जो भगवंताला स्व अर्पण करतो त्याचं रक्षण स्वतः महादेव करतात. तसंच ती पत्नी नेहमी सारखी प्रसाद घेऊन आली. प्रसाद भगवंताला चढवला गेला, प्रभू तृप्त झाला आणि त्यांना क्षणभर प्रश्न पडला की माझ्या पत्नीचं आता भस्म झालं होतं, ही आली कुठून? स्वतः शिवशंकर तिथं प्रसन्न होऊन समोर आले आणि म्हणाले, शबरा, तुझी निष्ठा, तुझा भाव आणि तुझ्या पत्नीचं माझ्या प्रती असलेलं समर्पण मी बघितलं. मी वेडा झालो रे. प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. जर प्रभूला आपण हृदयात साठवलं, त्याचाच होऊन राहिलो, तर प्रभू विसरतो की याचा मी अंत केला होता. प्रभू विसरतो हा माझ्याकडे आला होता. जसंच्या तसं नवीन जीवन देतो. भस्म देवाला अतिप्रिय आहे. भस्म म्हणजे काय? सगळं विसरा, स्वतःला शून्यात बघा, माझ्याकडे काहीच उरलं नाही हा भाव ठेवा आणि भस्म समजूनच तुम्ही देवाकडे जा. तो उटी लावतो. उटी म्हणजे लेपन पूर्ण शरीराला केलं जातं. शेंदुराची उटी असते, गणपती बाप्पांना चढवतो आपण. गोपीचंदनाची उटी असते, जी आपण परब्रह्माला, पंढरीश परमात्म्याला लावतो. तसंच आपल्या भगवंताची उटी कशाची आहे? भस्माची उटी. भस्म उटी, रुंडमाळा. आता रुंडमाळा या शब्दाचा थोडक्यात आपण अर्थ